हॅलो. धन्यवाद डीजे. धन्यवाद. डीजे. धन्यवाद. आजचा जी गटातील पहिला सामना JCCB आणि साई चरण आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. त्याच्यानंतर साईबाबी आणि आकाशी संघ दोघांनीही रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला देखील नाणेफेकीचा कौल करून घेतला जाईल आणि बॅट्समन नेम हितेश रबाडा आणि साहिल नॉन स्ट्रायकर. गोलंदाजी मार्कवर आहे ते विक्रम पागडे. पाहूया आपल्या संघासाठी पारगे विक्रम पारगे आपल्या संघासाठी धावा रोखतात की देतात पाहूया लाईव्ह डीबीनच्या माध्यमातून. JCCB विरुद्ध साई चरण पहिला सामना आजच्या दिवसातील जी गटातील. लेट्स प्ले असा इशारा आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. पंच गंभीर आणि रचित पाटील. आणि संघाचं खातं उघडलेलं आहे आणि एका धावेवरती समाधान. आणि ऑफच्या दिशेने टोलवलेले चेंडू परंतु गचाळ असं क्षेत्ररक्षण. हा ना आणि पंच रचित पाटील थर्ड अंपायरला रेफर केलेला आहे. थर्ड अंपायर नयन तांडेल आपल्याला लगेचच कॉल देतील आणि आणि नॉट आऊट. जीवदान भेटलेलं आहे ते साहिलला. हा या ना आणि धावचित होता होता वाचला तो साहिल. दोन चेंडूनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 1. पहिले षटक हाताळतोय तो विक्रम. आपल्या संघासाठी चांगलं षटक हाताळतोय. 3 चेंडू टाकून झाले 2 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाहूया विक्रम टू रबाडा. आणि रबाडाला माहिती आहे 2 दिवस सामने कसे चाललेले आहेत तर एक धावा आपल्याला जमवायला लागतील. आपल्या संघाची जर धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर त्याला एक धाव जमा करून आपलं अकाउंटमध्ये बॅलन्स वाढवावा लागेल. परंतु तितकाच ताकदवर संघ साई चरण. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे त्यांनी. आणि पुन्हा साई एक धाव जमवताना धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 5 चेंडू 4 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील साई चरण संघाचा. आणि सुंदर टोलवलेला चेंडू परंतु निर्धाव. आणि 1 षटकानंतर धावसंख्या झाली ती 4. विक्रम चांगलं गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागते साई चरण संघातनं असा विक्रम. बॉलर किसन. पाहूया किसन आपल्या संघ प्रत्येक इनिंगला आपल्याला 15 मिनिटाचा अवधी असेल याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. किसन आपल्या संघासाठी धावा रोखताना. कारण का ह्या मैदानावरती आपण 24 पण पाहिल्या 40 पण पाहिल्या. आणि पुन्हा धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती
5 2 चेंडू झालेले आहेत 5. किसन चांगला चेंडू हाताळताना आपल्याला दिसतोय आपल्या संघासाठी आणि उल्लेखनीय कामगिरी करतोय, कारण की आउटफील्ड पाहिलं तर आजची आउटफील्ड एकदम तेज आहे. मला वाटतं जर मारला तर निघून पण जाऊ शकतो बॉल आणि म्हटलं आणि रबाडा यांनी आउटफील्डचा फायदा घेतलेला आहे. डीजे चौकार. धन्यवाद. पहिलाच खणखणीत चौकार रबाडाच्या बॅटमधनं, त्याला देखील जोश आला असेल आणि पुन्हा खराब क्षेत्ररक्षण, परंतु एका धावेवरती समाधान. धावसंख्येत भर. 4 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 10, बिनबाद 10. दुसरा षटक हाताळतोय तो साईचरण संघाचा किसन आपल्या संघासाठी. पाहूया 5वा चेंडू घेऊन येत आहे आणि समजदारीचा खेळ. एक चौका लागल्यानंतर आपल्याला हळूहळू धावा जमवायच्या आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक. पाहूया रबाडा पुन्हा. पुन्हा रबाडा चमकलेला आहे. डीजे चौकार. दोन षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 15. काहीसा महागडा ठरतोय तो किसन. 2 चौकार मारलेत ते रबाडाने आणि या दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा जमवल्या दोघांनी, साहिल आणि हितेशानी. आणि 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 15. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाहूया गोलंदाज राहुल आपल्या संघासाठी काय करतोय. आणि नो. पंच गंभीर यांचा एक हात बाहेर. नो. राहुल एक चांगला गोलंदाज आहे, भेदक माऱ्याचा गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे असा राहुल. पुन्हा एकदा अवांतर. नो. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 17, बिनबाद 17. लगातार 2 नो चेंडू टाकलेले आहेत ते राहुल यांनी. धन्यवाद डीजे. आत्ता कुठेतरी मला वाटते राहुलला लय भेटलेली आहे ती मैदानाची. आणि पहिला चेंडू टाकला त्याने, तो योग्य रीतीने टाकला आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 18, बिनबाद 18. आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 19. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा. जी गटातील 1 सरस असे सामने आज आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. आता प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना JCC B विरुद्ध साईचरण आणि त्याच्यानंतर दुसरा होणारा सामना साईबा B विरुद्ध आगाशी. स्कोर झालेले ते 20. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे 20. अजूनही 3 चेंडू शिल्लक राहुल याचे. पाहूया रबाडा आपल्या संघासाठी काय करतोय, अजून किती धावा जमवतोय. रबाडाच्या बॅटमधून केलं गुरुदत्त संघाचे शक. सामना बघाया आले रसिक, सामने होती सारे रंजक. लाखा मोलाचं पारितोषिक जिंकेलं गुरुदत्त संघाचे शक. आणि मला वाटते रबाडाच्या बॅटमधून हा 3रा चौकार आहे, कारण का रबाडाला या मैदानाचं जरा माहिती आहे की कशा पद्धतीची खेळपट्टी आहे, कशा पद्धतीची आउटफील्ड आहे आणि समजदारीचा खेळ त्याच्या बॅटमधून निघताना. आणि 1 धावेवरती समाधान. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती बिनबाद 25. अजून 1 चेंडू शिल्लक. पाहूया साहिल
आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय शेवटच्या चेंडूवरती. पुन्हा नो, तिसरा या षटकातील तिसरा नो राहुल यांनी टाकलेला आहे तो. वाईटच्या स्वरूपात डिक्लेअर एक धाव, 2 धावसंख्येत भर, धावसंख्येत झाली ती 28. काहीसा महागडा ठरतोय तो राहुल. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील आणि धावसंख्या झाली ती 28. धावचीची संधी होती परंतु गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 29. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण, हाय तो जीव की प्राण. धन्यवाद डीजे. शेवटचं षटक हाताळतोय तो प्रणय आपल्या संघासाठी. साईचरण संघाचं शेवटचं षटक प्रणय हाताळतोय. पाहूया अजूनही एकही गडी गमावलेला नाही आहे तो JCCBने. आणि रबाडा चौथा चौकार डीजे. क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय. धन्यवाद. आपण 2 दिवस सामने पाहिले आणि आजचा तिसरा दिवस पाहिलं तर जो पहिला बॅटिंग घेतो तो सरस ठरतो या मैदानावरती. जर आपण 2 दिवसांचा उल्लेख केला तर बॅटिंग सरस ठरते या मैदानावरती रन्ससाठी. आणि पुन्हा रबाडा. पाहूया निर्धाव चेंडू प्रणय हाताळतोय. धावसंख्या झाली ती 33. आणि पुन्हा एकदा रबाडा आणि धावचीत झालेला आहे तो रबाडाच्या रूपात पहिला गडी बाद JCCBचा. आता उतरलेला तो JCCB संघाकडनं आशिष शर्मा. पाहूया प्रणय आणि एका धावेवरती समाधान. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या झाली ती 34. चांगला असा धावांचा डोंगर रचलेला आहे 34. परंतु या मैदानावरती 44 रन्स देखील डिफेन्स झालेले आहेत, ह्याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि 24ही कमी पडलेले आहेत, 24ही करून नाही दिलेले आहेत. असं देखील सामना या मैदानावरती झालेला आहे कारण आउटफील्ड तेज आहे. आणि पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण राहुल, ज्याला आधीच लागली होती चाहूल, चांगलं क्षेत्ररक्षण केले आहे ते राहुल यांच्या मार्फत. शेवटचा एक चेंडू शिल्लक चौथ्या षटकातील. आणि एका धावेवरती समाधान. 4 षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती तब्बल 36 आणि 37 धावांचं माफक आव्हान ठेवलेलं आहे ते साईचरण संघासमोर.
लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे JCCB आणि 37 धावांचं आव्हान. मला वाटते 9.25च्या सरासरीने जर धावा केल्या तर नक्कीच होतील. आणि दोन्ही सलामीचे बॅटर आपल्या साईनाथ संघाकडून साई चरण संघाकडनं उतरलेले आहेत ते मैदानात. राहुल आणि पंकज पाहूया. तसेच इनिंग ब्रेकमध्ये आपण म्हणालो होतो की साईबाबी आणि आकाशी संघाचा कर्णधार यायचा आहे. नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं आहे. लवकर टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. साईबाबी विरुद्ध आगाशी. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आपल्यासाठी टायमर ऑन असे 15 मिनिटांचा अवधी आपण प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये दिलेला असतो. एक रिव्ह्यू प्रत्येक इनिंगला दिलेला आहे, ह्याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि 37 धावांचं आव्हान साईचरण संघासमोर जिंकण्यासाठी. पाहूया राहुल एक चांगला फलंदाज आहे तो साईचरण संघाचा. आपल्या संघासाठी हा विजयी गुढी उभारतोय की नाही ते आपल्याला बघायला मिळेल थेट DBNच्या माध्यमातून. पाहूया सामन्याला सुरुवात. चेंडू हाताळतोय तो साहिल. आणि संघाचं खातं उघडलेलं आहे ते राहुल यांनी. आणि एका धावेवरती समाधान. धावसंख्या झाली ती 1. साईबाबी आणि आगाशी संघाचा कर्णधार. नाणेफेकीसाठी यायचं आहे आपल्याला. सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे नंतर. चांगला खेळ आपल्याला बघायला मिळतोय, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला 4 चौकारांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 1 चौकार आला तर आपण 9-9 धावा जमवू शकतो. आणि काहीतरी ते विचार करूनच आलेले आहेत मला वाटते राहुल. आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 3 चेंडू नंतर 3. आणि सुंदर. म्हटलं होतं की प्रत्येक षटकामध्ये त्याने 1-1 चौकार मारायचा आहे. कारण 9.25च्या सरासरीने त्यांना धावा जमवायच्या आहेत. आणि चौकार खणखणीत चौकार मारलेला आहे. आगाशी संघ आणि साईबाबी दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं आहे. आणि पुन्हा एका धावेवरती समाधान. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाली ती बिनबाद 8. आणि सुंदर सरळच्या दिशेने टोलला चेंडू. चौकार DJ. तेरा. बिनबाद 13. चांगला धावांचा डोंगर सध्या रचतोय. आणि रंगमंचावरती स्थानापन्न झालेले ते एकनाथ किरकिरे साहेब यांचं सुद्धा आजच्या सामन्यासाठी हार्दिक हार्दिक स्वागत. पाहूया. आणि पुन्हा सरळ दिशेने टोलवलेले चेंडू, परंतु निर्धाव.
4 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झाली 15. अजूनही सलामीवीर जोडी मैदानात. विक्रम राहुल यांच्या बॅटमधून खणखणीत आलेला शॉट, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. चारी बाजूने टाळ्या वाजतात या क्षेत्ररक्षणासाठी आणि चौकार. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत ते JCCBच्या क्षेत्ररक्षकाने. पाहूया शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील आणि आशिषाने चांगली गोलंदाजी केलेली आहे. फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत त्या आपल्या 6 चेंडूमध्ये आणि 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती एकूण 17. अजूनही 12 चेंडू आणि 20 असं महागडं आव्हान अजूनही आहे. झुंजावं लागेल, लढावं लागेल तरच आपण धावा जमवू शकतो. आणि बॉलिंग एंडवर रबाडा. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव जमवलेली आहे. अजूनही 11 चेंडू आणि 19 धावा जिंकण्यासाठी साईचरण संघाला, परंतु सलामीवीर जोडी आणि राहुल अजूनही मैदानात. आणि झेल बाद. पहिला गडी बाद. धन्यवाद DJ. आणि पहिला गडी बाद करून दिलाय तो हितेश म्हणजेच रबाडा ह्याने आपल्या संघासाठी एक चांगला भेदक फलंदाज बाद केलाय तो राहुलच्या रूपात. पहिला हादरा बसलाय तो साईचरण संघाला. पाहूया आता आलेला आहे तो प्रतीक. म्हटलं की रबाडाकडे ताकद आहे बॉलिंग करण्याची, की कसा चेंडू टाकायचा आहे आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेनं न्यायचं आहे ते रबाडाला चांगलंच माहिती आहे. परंतु तेवढ्याच ताकदीचा फलंदाज पंकज 1 धावा जमवताना, परंतु आता हाणामारी करावी लागेल मला वाटते. कारण का शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे ती साईचरणला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा एका धावेवरती समाधान आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 21. 1 गडी बाद 21. आणि षटकार मारून आत्महत्या केलेली आहे DJ. धन्यवाद DJ. 6 चेंडू आणि 16 धावा जिंकण्यासाठी म्हटलं होतं की या मैदानावरती प्रथम फलंदाजी ही सरस ठरते. जर आपण आजच्या दुपार सत्रात विचार केला तर बॅटिंग साईड नक्कीच खरं तर सपोर्ट करते. आणि नवीन आलेला फलंदाज वरुण, बघूया काय दाखवतोय का या मैदानात करून. अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे ती 5 चेंडूमध्ये. आणि झेल होता होता वाचलेले आहेत.
अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. हाणामारी करावी लागेल तरच काहीतरी होऊ शकते. आणि सुंदर रबाडा यांच्याकडनं सुंदर क्षेत्ररक्षण. आजच्या दिवसातील खरं तर हिरो आहे तो. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर रबाडांच्या माध्यमातून. आणि मला वाटते चौकार. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 9. मला वाटते जर काय चमत्कार झाला वाईटचा वगैरे तर काहीतरी होऊ शकते. कारण काय अजूनही मैदानात वरुण उभा आहे. आणि सुंदर क्षेत्ररक्षण. आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे सामन्यामध्ये. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची आवश्यकता JCCBला विजयाची गुढी उभारण्यासाठी. आणि ह्याच्यानंतर होणारा सामना सायबा बी विरुद्ध आगाशी. आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. पाहूया DJ.